नमस्कार, मी गौरव विजय कांबळी. मी एक फ्रीलान्सर फोटोग्राफर आहे आणि मी वेडिंग्स करतो. मी फोटोग्राफीमध्ये कमर्शियल्स आहेत, ह्या गोष्टी आहेत, परत बाप्पाचे शूट्स करतो. माझा प्रवास बोलायला झालं तर 2012 हे साल माझ्यासाठी खूप कलाटणी देणारे होतं. म्हणजे माझ्या काकांनी मला कॅमेरा घेऊन दिलेला. तो एक कॅमेराची छोटी डब्बी आपण बोलू शकतो, सेमी SLR होता. म्हणजे आताच्या काळात ती कॅमेराची डब्बीच झाली बघायला गेलं तर तो मी त्यापासून गणपती फोटोग्राफी चालू केली. मी लालबाग परेल या एरियामध्ये ॲक्च्युली जायला लागलो. लहानपासून छंद होताच की बाबा बस पकडून पैसे साठवून आपण कारखान्यात जाणं, या गोष्टी करायचं. त्या वेळापासून मला एवढा गणपतीचा बाप्पाचा एवढा तुमचा छंद लागला. मी पाहत गेलो, वेगवेगळे अँगल्स तयार झाले. म्हणजे आपण गणपती पाहताना आपण वेगळ्या बाजूने बघतो गणपतीला. त्यानुसार मला असं कळायला लागलं की गणपती हा विषय म्हणजे एक कॅप्चर करून लोकांना दाखवण्यासारखा आहे, आपली भक्ती वाढवण्यासारखं आहे. आपण हिंदू ह्याच्यामध्ये आहोत आणि बाप्पा हा सगळ्यांचा आवडता विषय आहे. तर मी त्यापासून चालू करायला लागलो. गणपती तेव्हा पहिलं साल होतं 2012, एवढं मला आठवतंय. तेव्हा चिंतामणी त्या आगमनात दिवशी हे पहिलं नाव त्याला पडलेलं. तेव्हापासून गणपतीचे फोटो काढायला लागलो. 2013ला मी DSLR घेतला. तो 1100D होता. त्यावर मी गणपतीवर फोटो काढायला लागलो. तेव्हा चिंतामणीचं आगमन होतं आणि त्या वर्षी माझे एवढे फोटो व्हायरल झाले DSLR वरती. त्यानंतर घरच्यांना कळलं की हा काहीतरी करू शकतो. तसंच पुढे गेलो. 2015 साल आलं. 2015 साली चिंतामणी, मला खूप इच्छा होती की चिंतामणीचं पहिलं प्राईज मला लागावं. मी खूप मेहनत घेतली त्या गोष्टीसाठी. मी वेगवेगळे अँगल्स क्रिएट केले. तेव्हा आगमनाधीश असं त्यांचं टायटल होतं. त्यावेळी मी त्या टायटलवर फोकस करून त्या आगमनाधीश म्हणजे पूर्ण वाईड असा फोटो काढला. वाईड फोटो काढल्यावरती आता मला फोटोचा प्राईज लागेल या नाही लागेल हे मी नव्हतं विचार केलेला. पण या दिवशी मला फोन आला तेव्हा तुला पहिलं प्राईज म्हणून लागलं चिंतामणीचं. जे माझं स्वप्न होतं, मला तिकडे प्राईज मारायचं होतं, ते मला कम्प्लीट झालं होतं. आता कॉपीराईट हा कन्सर्न खूप इम्पॉर्टंट विषय आहे या गोष्टींमध्ये. कारण की खूप इंस्टाग्रामचे पेजेस आहेत किंवा फेसबुक पेजेस आहेत. ते लोक काय करतात की आपला एका फोटोग्राफरचा फोटो त्यांना आवडतो, ते लोक त्यांच्या पेजवर टाकतात. पण त्यांना एक स्पेशल नाव सुद्धा मेन्शन करत नाही किंवा त्यांना एक इंस्टाग्राम ID सुद्धा त्यांचा मेन्शन करत नाही. तर त्यामुळे कसं होतं की फोटोग्राफरनी केलेली मेहनत त्यामागे कशी दिसणार आहे. त्या फोटो काढण्यामागे त्याने किती मेहनत घेतली, त्यामध्ये त्याने कुठे वर चढून फोटो काढला असेल, किती रिस्क घेऊन फोटो काढला असेल. पण तो त्याला एक फक्त क्रेडिट महत्वाचं असतं की बाबा की मला एक क्रेडिट मिळावं या गोष्टीचं. ते कुठे ना कुठल्याही माध्यमातून मिळत असतं. पण त्याची एवढी इच्छा असते की मला एक क्रेडिट मिळावं. ह्या गोष्टी इंस्टाग्राम पेजेसने किंवा फेसबुक पेजेसने खूप ध्यानात घेतली पाहिजे की त्यांना फोटोग्राफरला योग्य ते क्रेडिट देण्यात यावं. चिंतामणी आगमनासाठी सज्ज असतो आणि फोटोग्राफर लोकही सज्ज असतात त्याला कॅमेऱ्यावर टिपण्यासाठी. त्यामध्ये ढोल ताशांचा आवाज, लागलेली लगबग आपल्या चिंतामणीला पाहण्यासाठी. तेव्हा कसं होतं की एक टायमिंग दिलेला असतो, पण लोक वेळेच्या आधीपासूनच उभी राहिलेले असतात बाप्पाला आपल्या कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये टिपण्यासाठी. तेव्हा कसं होतं, बाप्पा बाहेर निघतो, त्यामध्ये फोटोग्राफरची घाई असते, धावपळ असते, त्यात एवढी मोठी गर्दी असते. आगमनाधीश चिंतामणीला उगाच म्हणत नाही, कारण की एवढी मोठी गर्दी असते. त्यामुळे तुमचा फोटो काढणं, त्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये आपले बेस्ट शॉट देणं, आपण ते क्षण आपण पूर्ण वर्षभर वापरणार आहोत. आपण वर्षभर सोशल मीडियावर टाकणार आहोत. आपण वर्षभर लोकांना बाप्पाचं रूप वॉलपेपर थ्रू आपण लोकांना देतो. एस्पायरिंग फोटोग्राफरसाठी मी एवढंच सांगेन की तुम्ही नवीन कॅमेरा घेता, तुम्हाला माझ्या मित्राने घेतला म्हणून मी घेतला असं करून तुम्ही चालू करता. पण तुम्हाला त्याच्यात किती आवड आहे. फोटोग्राफी ही फक्त बोलण्यापुरती इझी नाही आहे. मोबाईल फोटोग्राफी वेगळी आणि DSLR फोटोग्राफी वेगळी. तर तुम्ही काय करू शकता यामध्ये की तुम्हाला आधी बघा तुमच्यात किती आवड आहे त्या गोष्टींमध्ये. त्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्रात घुसा. तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत जे तुम्ही करतायत की तुम्हाला नवीन रील स्टार आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत, ते त्यांच्या कमाईसाठी करतात. तुम्ही काय करता, गर्दी करता. लहान पोरंही आता मोबाईल घेऊन येतात, रील बनवतात. त्यांना असं वाटतं मला लाईक्स मिळतील, मला हे फेम मिळेल. पण तसं नसतं. तुमच्या काय विजन्स आहेत त्या गोष्टी मागे, मला बाप्पाला कसं तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणजे हे तुम्ही रील थ्रू दाखवा. तुम्ही काय एक गाणं टाकलं आणि रील बनली असं नाही. ॲक्च्युली तुम्ही काय करा की बाप्पाला वेगळ्या अँगलने मला कसं प्रेझेंट करता येईल त्यामागे लक्ष द्या. फ्रेमिंग्स वाईज लक्ष द्या की मी ॲज अ व्हिडिओग्राफर आहे किंवा मी ॲज अ फोटोग्राफर आहे
की मी लोक जे काढतायत तेच मी काढणार, तर त्यात काय फरक आहे? कळलं का? मी माझं वेगळं पण काय दाखवू शकतो त्यामध्ये. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामध्ये तुमच्या फ्रेमिंग्सवर लक्ष द्या. नवीन नवीन जे एक्सपिरियन्स फोटोग्राफर त्यांच्याकडून शिका काहीतरी, किंवा कोण नवीन आहे त्याला शिकवा. तुम्ही त्याला याचा अनादर करू नका की हा नवीन आहे, याला काय मी शिकवणार. मी हे दोघांसाठी सांगतोय, एस्पायरिंगसाठी पण सांगतो आणि एक्सपिरियन्ससाठी पण सांगतोय. ज्याला जो नवीन शिकतोय त्याला शिकवा आणि जे शिकलाय त्याच्याकडून शिका. पण आमच्या मित्रांनी, म्हणजे जे आपले फोटोग्राफर एक्सपिरियन्स मित्र आहेत, नवनिर्वाचित पण लोक आहेत, त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, जेणेकरून आपला बाप्पा आपल्या फोटोग्राफरना सगळ्यांना कडे प्रदर्शित करता यावा. म्हणजे आपले फोटोग्राफी हे आपण महाराष्ट्राचा गोड गणेशोत्सव हे आपण एक प्रदर्शन भरवतो दरवर्षी. ते तुमचे फोटो त्यामध्ये देऊन तुम्ही आपला सहभाग नोंदवू शकता. आणि तुमचं जे टॅलेंट आहे, तुमचं जे युनिक जे फोटोज आहेत, युनिक फोटोज मी बोलतोय की सगळे जे करतात ते फोटो देऊ नका. तुमचे युनिक फोटो द्या जे लोकांनी पाहिले नाहीये. तुमचं टॅलेंट दाखवा त्या गोष्टीमध्ये. तुम्ही आज बोला, उद्या बोला, किंवा माझ्या फ्युचरमध्ये गुजबम्स हा असा आहे ना की जेव्हा राजा, लालबागचा राजा जेव्हा आपल्या प्रजेला पहिल्यांदा भेटतो विसर्जनाच्या दिवशी, जेव्हा तो गेटच्या बाहेर येत असतो आणि जो लोकांचा जो आवाज असतो आपल्या राजाला पाहण्यासाठी किंवा राजाला भक्तांना भेटण्यासाठी, तो एक प्रकारचा गुजबम मुवमेंट असतो. लोक फोटो विकत असतात, लोक कॅमेरा घेऊन रेडी असतात, त्यासाठी लोक पाया पडायला तयार असतात. तो माझ्यासाठी खूप मोठा गुजबम मुवमेंट आहे. कारण की जो राजा बाहेर येतो, भक्तांना दर्शन देतो आणि जो आवाज होतो म्हणजे की राजा आला 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 लालबागचा राजा आला, हे जेव्हा कानावर पडतं, तो मुवमेंट माझ्यासाठी मोठा गुजबम मुवमेंट. आवडता फोटो म्हणायला झालं तर जेव्हा गणेश गल्लीचा गणपती विसर्जनासाठी बाहेर निघाला, त्या टायमाला पहिल्यांदाच पुष्पवृष्टी लावलेली गणेश गल्लीवाल्यांनी, आणि मला तो फोटो काढायचा होता. कारण की गणेश गल्लीचं विसर्जन म्हटलं तर गणेश गल्लीचं माहोल, तुम्हाला पहिला गणपती असतो तो विसर्जनासाठी पहिला बाहेर निघतो. तो 8 वाजता गणपती बाहेर निघाला, नंतर 8:30 वाजता पुष्पवृष्टी खाली आला. तेव्हा सगळे लोक तयार होते. लोकांना ऍक्च्युली माहितीच होतं की काय होणार आहे, आणि मला स्वतःलाही माहिती होतं की ऍक्च्युली काय होणार आहे. तर गणपतीचा पुष्पवृष्टी खाली आला, लोकांना कळलं पुष्पवृष्टी, तेव्हा आम्ही सगळे प्रिपेअर झालो. आता एक पुष्पवृष्टी घेणं म्हणजे लोकांच्या अँगलने पुष्पवृष्टी घेणं आणि थोडं टॉप लेवलने पुष्पवृष्टी घेणं, हा फरक असतो. कारण मग त्यावेळी मी धावपळत वरती चढलो, बांबूवर चढलो. त्या गेटचं जे आपण हे असतात, गेट लावतो आपण गणपतीमध्ये, जे प्रमोशन्स गेट असतात, त्या गेटवर चढलो आणि मी तो फोटो काढला. आणि फोटो काढताना तुमचं शटर स्पीड, पुष्पवृष्टी म्हटलं तर शटर स्पीड तुम्हाला कंटिन्यूस ठेवावा लागतो. कारण की तो शॉट मिस झाला तर तुम्हाला पूर्ण फ्रेमिंग बिघडून जाते. तर तसं मी तो फोटो काढला आणि तो त्या फोटोला मी कॉम्पिटिशनला दिला आणि त्या कॉम्पिटिशनला पहिला प्राईज आला. हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला पहिला म्हणजे बेस्ट फोटो आहे, म्हणजे असं मला वाटतं. बान रागतान मैंने ठान लिया. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची.
मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची, मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची, मुंबईच्या राजाची गणेश गल्ली